आणि यानंतरची बातमी आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची। शरद पवार हे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार की काय ही शक्यता निर्माण झाली आहे। विलीनीकरणाचा प्रस्ताव शरद पवारांकडे काही दिवसांपूर्वीच पाठवलाय असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यानंतर तब्बल 27 वर्षांनी पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतात का याबाबतच्या चर्चा सुरू झाल्यात। या 27 वर्षात पुलाखालून पाणी मात्र बरंच वाहून गेले। पहिली 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत राहिली, तेव्हाही कुरबुरी होत्या, पण 15 वर्ष सत्ता राखण्यात त्यांना यशही आलं होतं। 2014 मध्ये मोदींच्या उदयानंतर केंद्रापाठोपाठ राज्यातही सत्ता गेली आणि पवारांना विरोधात बसावं लागलं। तेव्हापासून महाविकास आघाडीची 2.5 वर्ष वगळली तर शरद पवार विरोधात आहेत। पण या कथित विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे राहुल गांधींचं नेतृत्व। राहुल गांधींचं नेतृत्व पवारांना मान्य असेल का? कारण या अगोदर राहुल गांधी आणि शरद पवार यांचं कधीच फारसं पटलेलं नाहीये। पवारांनी तर राहुल गांधींवर जाहीर टीकाही केली आहे। त्यामुळे विलीनीकरण व्हायचं असेल तरी ते सोपं नसेल हे नक्की। आता या संभाव्य विलीनीकरणावर काही महत्त्वाच्या राजकीय प्रतिक्रिया दिवसभरात आल्या, त्यावर एक नजर टाकूया। राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेच दिलेला होता आणि काही कारणास्तव तो उशीर झालेला होता। पण मला असं वाटतं की आता जे देशाचं राजकारण चाललेलं आहे, जे शिकला चाललेला आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे। अभी अगर बारिश आई तो मैं छाता लूंगी कि रेनकोट, अभी मैंने तय नहीं किया है। बारिश तो आने दो फिर देखेंगे। अभी अगर बारिश आई तो मैं छाता लूंगी कि रेनकोट, अभी मैंने तय नहीं किया है। बारिश तो आने दो फिर देखेंगे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे। हे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांची विचारधारा ही जन्मतःच काँग्रेसपासून आहे। त्याने या सगळ्यासाठी पुढाकार घेऊन एक मजबूत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभा केला तर आमच्यासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनाही बळ मिळेल। आणि शरद पवार असोत किंवा ममता बॅनर्जी ते बुडत्या जहाजात पाय ठेवणार नाही, पण त्यांनी पाय ठेवलाच तर फायदा भाजपलाच होईल अशी राजकीय प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली। कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही। याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते। जेवढं विरोधी पक्षाचं कन्सॉलिडेशन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे। त्यामुळे आमचं याच्यावर कुठली आमची प्रतिक्रिया नाही। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा का सुरू झाली सविस्तरपणे बघूयात। विलीनीकरणाची चर्चा सुरू का झाली? आता काँग्रेसच्या दृष्टीने विचार करायचा तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे आमदार किती आहेत? फक्त 16। अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसकडे खमका नेताच नाही। बरं, प्रदेश काँग्रेसचा विचार केला तर तिथेही राज्य पातळीवरचा एखादा लोकनेता आहे का, उत्तम वक्ता आहे का, तर त्याचंही उत्तर ठामपणे हो देता येत नाहीये। हर्षवर्धन सपकाळ, त्यांच्या आधी पटोलेंविरोधात अनेक तक्रारी आहेत। पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, मराठवाड्याचा विचार केला तर काँग्रेसचं अस्तित्व हे जवळपास संपुष्टात आलेलं आहे। काँग्रेसचे काही नेते तिथे काम करतायत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, पण पूर्वी या जिल्ह्यांमध्ये जितकं अस्तित्व होतं तितकं नाहीये। सहकार क्षेत्राचा विचार केला तर पवारांच्या नेत्यांचं वर्चस्व तिथेही काँग्रेसची पार्टी कोरीच आहे। महाविकास आघाडीमध्ये उबाठाची एंट्री झाली आणि मग काँग्रेसचा आवाज तिथे आणखी क्षीण झाला।
आता शरद पवारांच्या दृष्टीनं विचार केला तर आपल्या पश्चात आपल्या पक्षाचं काय होणार ही चिंता शरद पवारांच्या दृष्टीनं मोठी आहे. ती कदाचित यामुळे मिटून जाईल. हा पक्ष काँग्रेसमध्येच विलीन होईल. केंद्रामध्ये जर सत्ता आली तर मग सुप्रिया सुळेंना उत्तम संधी काँग्रेसमध्ये मिळू शकते. याशिवाय काँग्रेसला आम्ही बळकट केलं असं श्रेयही राष्ट्रवादी काँग्रेसला घेता येईल शरद पवार यांच्या. निवडणुका लढताना रसद उभी करणं हे सध्या आव्हान बनलंय. पण जर काँग्रेस सोबत असेल तर तेही सोपं होऊ शकतं. आता स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास नेमका काय राहिलाय यावर एक नजर टाकूया. 1999 मध्ये काँग्रेसमध्ये प्रचंड अंतर्गत वाद झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेची ही पार्श्वभूमी राहिली आहे. त्यावेळी शरद पवार काँग्रेसमध्ये होते. सोनिया गांधी यांच्या परदेशी मुळाचा मुद्दा हा शरद पवार यांनी उचलून धरला होता. सोनिया गांधी या भारतीय नाहीत हा मोठा मुद्दा त्यावेळेस देशाच्या राजकारणामध्ये होता. शरद पवार यांच्यासह तारिक अनवर, पी.ए. संगमा यांना काँग्रेसमधून बाहेर काढलं गेलं. मग 10 जून 1999 ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. ची निवडणूक आली. पण या निवडणुकीमध्ये कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. म्हणजे शरद पवारांच्या पक्षालाही बहुमत मिळालं नाही, काँग्रेसलाही बहुमत मिळालं नाही. आणि मग ज्या पक्षामधनं शरद पवार बाहेर पडले त्याच पक्षाशी म्हणजे काँग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय पवारांनी पक्षाच्या स्थापनेनंतर लगेच घेतला. म्हणजे 1999 ला काँग्रेसमधनं बाहेर पडले, पार्टी स्थापन केली आणि 99 लाच पुन्हा काँग्रेस बरोबर सरकारमध्ये आले. मग केंद्रात सत्ता मिळाली ती 2004 ला. तिथे युपीए सत्तेत आलं. शरद पवार यांच्याकडे केंद्रीय कृषी मंत्री पदाची जबाबदारी दिली गेली. मग मे 2014 मध्ये केंद्रातली सत्ता गेली. ऑक्टोबर 2014 मध्ये राज्यातली सत्ता गेली. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडनं स्थापनेनंतर शरद पवार यांचा पक्ष बाहेर पडला. मग ऑक्टोबर 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. या प्रयोगानुसार अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मग जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि महाविकास आघाडीची सत्ता गेली. मग जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी बंड केलं आणि आपलाच गट खरी राष्ट्रवादी असा दावा केला. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि पक्षाचं चिन्ह हे अजित पवारांकडे गेलं. मग त्यानंतर ऑक्टोबर 2024च्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. 28 जानेवारी 2026 ला अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आणि तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. पवारांचा पक्ष राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार का अशा चर्चांना लगेचच सुरुवात झाली. सुनेत्रा पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही आणि मग मात्र या चर्चांना पूर्णविराम द्यावा लागला. आता राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी याबाबत काय मत व्यक्त केले पाहूयात. काँग्रेसमधून बाहेर काढला असेल, दोघांच्या बाबतीत अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. मात्र हे स्वतंत्र बाण्याचे मोठे नेते आहेत, ममता बॅनर्जी असतील किंवा शरद पवार असतील. त्यामुळे पुन्हा पक्षाला किती वाईट दिवस आले तरी ते पुन्हा काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करतील असं वाटण्याचं काही कारण नाही. शरद पवारांचं एकूण वय, त्यांचं राजकीय करिअर म्हणून वैयक्तिक संपत जरी आलं असलं तरी सुप्रिया सुळे आहेत, रोहित पवार आहेत किंवा पक्षाचे अन्य नेते आहेत, यांचं जे भविष्य आहे ते घडवण्यासाठी एक दिशादर्शनाचं काम ते अजूनही करतायत. त्यामुळे ते खरोखरच काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील असं मला स्वतःला वाटत नाही आहे. दुसरी गंमत बघा की जर काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा जो भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे
त्या वैचारिक विरोध त्या पक्षाला आहे, भाजपला आहे, तरी सुद्धा मग काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी ते कदाचित स्वतः निर्णय घेणार नाहीत, पण नव्या पिढीला भाजपसोबत जाण्याचं स्वातंत्र्य देऊ शकतील. आणि शरद पवार हे जरी एका विचारानं, एका भूमिकेनं त्यांची वैचारिक भूमिका ठरलेली आहे, तरी सुद्धा ते स्वतः या संदर्भातला कुठलाही निर्णय न घेता पुढच्या पिढीला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांची जी कायमची शैली आहे, नव्या पिढीनं त्यांचे निर्णय घ्यावेत असं जर ते म्हटले तर मग काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा किंवा जाण्याचा प्रश्न नाही. त्यांना मग सत्तेच्या जवळचा भारतीय जनता पक्ष अधिक सोयीचा पक्ष आहे.